आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। नमस्कार, मी दिलीप मोदी आणि आमच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत आहे। सुरुवात करूया एका विशेष बातमीतूून। इस्लामपूर शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास प्रचंड वाढला आहे। नागरिक हैराण झालेत। प्रशासन मात्र हातावर हात धरून बसल्याची टीका होत आहे। केवळ वर्षभरात तब्बल 1200 ते 1250 लोकांना कुत्र्यांनी चावलं घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। यात लहान मुले, सकाळी फिरायला जाणारे ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येते। इस्लामपूर शहरातील रस्त्यावर गल्लीबोळात अगदी वाड्या बस्त्यांवरही भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे। नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून रात्री उशिरा घरी जाणाऱ्या पादचाऱ्यांसाठी तर हा धोका अधिकच वाढला आहे। या कुत्र्यांच्या चावण्यामुळे रेबीजसारखा प्राणघातक आजार पसरण्याची शक्यता आहे। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सकाळी फिरायला जाणाऱ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत अनेकांवर कुत्रे हल्ले करत आहेत। या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आज उरुणी इस्लामपूर विकास संघटनेने इस्लामपूर नगर परिषदेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनामध्ये दिलेल्या माहितीनुसार यावर्षी जानेवारी 2024 पासून आतापर्यंत शहरातील स्थानिक रुग्णालयात जवळपास 1200 ते 1250 नागरिकांना कुत्रे चावल्यामुळे उपचार घ्यावे लागले आहेत। यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भटक्या कुत्र्यांसाठी निवारण केंद्र उभारावे, नगर परिषदेने तातडीने अधिकारी नेमून कारवाई करावी, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे असे निवेदनाद्वारे पालिका प्रशासनाला सांगत पालिका प्रशासनाने दुर्लक्ष थांबवून तातडीची उपाययोजना न केली तर नागरिकांचा रोष उसळेल असाही सज्जड दम संघटनेने दिला आहे। यावेळी व्यापारी संघटनाध्यक्ष मोहन पाटील, संघटनाध्यक्ष विजय महाडिक, दीपक कोठावळे, संजय कबुरे, संतोष वाघमारे, अमोल कुरुंदकर उपस्थित होते। मी विलास बापूराव पाटील उरुण इस्लामपूर येथील रहिवासी आहे। सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झालेलो आहे। सेवानिवृत्तीनंतर रोज आम्ही सकाळी फिरायला बागवाडी रस्त्याला वगैरे जातो। त्यावेळेला आम्हाला असा अनुभव येतो की भटके कुत्रे आहेत। हे भटके कुत्रे असे 10-12च्या अशा ग्रुपने येतात, सरळ फिरायला जाण्याच्या लोकांच्या अंगावर येतात आणि बरेच असे घटना घडलेल्या आहेत की त्यांना ते चावलेले आहेत। आणि त्याचं काय मोकाट सुटलेले कुत्रे प्रत्येक रस्त्यावरती इस्लामपूरला येणाऱ्या अप्रोच रोडवर ते असे कुत्र्यांचा वावर आहे। अशा चांगल्या लोकांना कधी अचानक हल्ला करतील आणि त्याच्यावरती हे करतील हे सांगता येत नाही। तरी लवकरात लवकर ती कारवाई व्हावी। आता अवेअरनेस सगळीकडे चालू आहे शहरामध्ये आणि इतर मोठ्या शहरामध्ये। तर इस्लामपूरनं त्याच्यामध्ये भाग लवकर घेऊन त्याच्यामध्ये लवकर बंदोबस्त करावा ही माझी इच्छा आहे। शाळेत जाणारी मुलं, महिला, वृद्ध यांच्यावर मोकाट कुत्र्यांचे हल्ले वाढल्याचं सगळं आपण ऐकतोय, बोलतोय। याचा बंदोबस्त करावा योग्य पद्धतीनं आणि त्यांचं लसीकरणाचा वेग वाढवावा यासाठी आज आम्ही मुख्याधिकारी साहेबांना निवेदन दिलं। त्यांनीसुद्धा चांगला प्रतिसाद देत लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना प्रशासनाला देतो म्हणून सांगितलेलं आहे। उरुण इस्लामपूर विकास संघटनेमार्फत इस्लामपुरामध्ये जे मोकाट कुत्रीचा जो बरेच दिवस झालं म्हणजे मोकाट कुत्र्यांचा जो हे आहे त्याच्यावर बंदोबस्त करण्यासाठी आज आम्ही उरुण इस्लामपूर विकास संघटनेमार्फत माननीय मुख्याधिकारी साहेब यांना जे निवेदन दिलेलं आहे। यामध्ये अनेक शाळेचे विद्यार्थी असतील किंवा सकाळी ज्या महिला फिरायला जातात त्यांच्यावर सुद्धा बऱ्याच वेळेला या कुत्र्यांचा हल्ला झालेला आहे। लहान मुलांच्यावर झालेला आहे। शाळा सुटल्यानंतर शाळेचे विद्यार्थी असतात यांच्यावर देखील या मोकाट कुत्र्यांचा हल्ला झालेला आहे। त्यामुळे इस्लामपूरमध्ये याची बऱ्याच प्रमाणात दहशत झालेली आहे। माननीय मुख्याधिकारी साहेब यांनी देखील याबाबत लसीकरणाचा वेग वाढवण्यासंदर्भात आम्हाला ठोस आश्वासन दिलेलं आहे आणि त्याची पूर्तता आम्ही लवकरच करू असंही त्यांनी आम्हाला सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि याचा लवकरच बंदोबस्त होईल अशी आम्ही उरुण इस्लामपूर विकास संघटनेमार्फत आशा बाळगतो। प्रशासन जागे होऊन वेळीच उपाय करतं का की नागरिकांच्या आरोग्याशी आणखी खेळ होणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल।